राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष होतंय का असा सवाल आहे। कारण महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात कमी दूध दर मिळत आहेत अशी माहिती आहे। जे दूध उत्पादक आहेत त्यांना सगळ्यात कमी दर महाराष्ट्रात मिळत आहे। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रति लिटर 5 ते 10 रुपये कमी दर महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांना मिळत आहे। सध्या राज्यामध्ये सरासरी दूध खरेदी दर 27 रुपये प्रति लिटर आहे। तर राज्यातले गोकुळ आणि वारणा हे दोन सहकारी दूध संघ अपवाद आहेत। त्यांचा खरेदी दर हा प्रति लिटर 32 रुपये इतका आहे। तर कर्नाटकमध्ये हाच दर 35 रुपये आहे। गुजरातमध्ये 37 रुपये आहे। दर 6-7 महिन्यांपासून सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष मात्र महाराष्ट्रातल्या या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे होत असल्याचा आरोप आहे। तर शेतकऱ्यांची किमान 35 रुपये प्रति लिटर हमी भावाची मागणी आहे। दूध उत्पादकांच्या समस्या लोकशाही मराठीवर आपण बघणार आहोत। तर राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील खबरबात त्यांच्या समस्या लोकशाही मराठी सांगणार आहे। लोकशाही मराठी लोकांच्या समस्या या ठिकाणी मांडत असतात आणि आता जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या समस्या लोकशाही मराठी मांडत आहे। कारण राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष होताना दिसते। जे दर इतर राज्यांमध्ये 35 ते 37 रुपये लिटर आहेत तेच दर महाराष्ट्रामध्ये मात्र 27 रुपये लिटर इतके आहेत। त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना हा दर कमी मिळताना दिसतोय। दरम्यान साताऱ्यातील दूध उत्पादकांसोबत याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहुयात काय म्हणतायत साताऱ्यातील दूध उत्पादक। नमस्कार, मी इम्तियाज मुजावर आणि तुम्ही पाहतात लोकशाही मराठी। आई जेऊ घालेना आणि बाप भीक माऊ देईना अशी परिस्थिती आता सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे। दुधाला दर नाही, त्यामुळे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी कमालीचा त्रस्त झालेला आहे। आणि अशाच या विषयावर आता शेतकरी राजा बळीराजा जो दूध उत्पादक शेतकरी आहे त्याच्या दुधाला दर मिळत नसल्याने शेतकरी राजांच्या नेमक्या काय व्यथा आहेत, काय त्यांच्या म्हणणं आहे याचा आपण थेट जाणून घेणार आहोत। 1.5 लाख रुपयाची गाय आहे, ती देते 20 लिटर दूध आणि त्याचं खाद्य रोजचा तिला 400 रुपये खर्च आहे आणि मिळणारा फायदा फक्त 50 रुपये आहे। आता गेले 10 वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे। दरवर्षी आम्ही असे न्यूज देतोय आहे। सरकार याच्याकडे गांभीर्याने काही पाहत नाही। विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता विधानसभा आली तरी याच्यावर काही निर्णय ठोस होत नाही। अक्षरशः गोटे न परवडण्यामुळे विकाय निघाल्यात गाया। 2 लाखाची गाय खाली 50,000 रुपयाला मिळायला लागली। आता खाजगी डेअऱ्यांचे काटामारीमुळे दुधाला लॉस, दरात लॉस, त्यामुळं गोटे हे परवडणार। जनावर कापाय देण्यापेक्षा सांभाळायची म्हणून सांभाळायला चालल्यात। विक्री बी गायांची आता 2 लाखाची गाय 50,000ला सांगितल्याप्रमाणे विक्री होती। घ्यायची 2 लाखाचं व्याज सुद्धा गोट्यातनं निघाणं एका गाई मागचं। त्यामुळं केंद्र शासनानं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। काही शेतकऱ्यांना अनुदान बी भेटलं, म्हणजे आता तुमच्या दुधाला 5 रुपये ऍडिशनल, पण ते सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना भेटलं बी असं नाही। सरकारला ही बी विनंती की बाबा अनुदान कुणाकुणाला भेटलं त्याचं बी जरा काय म्हणजे त्याचं बी झालं पाहिजे काही ना काहीतरी, बाबा अनुदान कुणाला भेटलं तर खाजगी डेअऱ्यांच्यावर बी काहीतरी अंकुश आला पाहिजे। आणि ते एक महत्वाची गोष्ट आहे, कारण शेतकरी जगला तर ती दुभती जनावर जगतील, हे एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे। बळीराजा दूध उत्पादक शेतकरी कमालीचा आता या ठिकाणी सजतंय। सरकार मायबाप सरकारच्या समोर त्या ठिकाणी आता हाक देतोय की गेल्या 10 वर्षापासून दूध उत्पादक शेतकरी हा दूध दर वाढीसाठी त्या ठिकाणी टाव फोडतोय, मात्र सरकारच्या या हृदयाला कुठेही पाजर फुटताना दिसत नाहीये। कॅमेरामन उमेश शाह, इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।